मुंबईतील पागडी इमारतींमध्ये मराठी माणूस पिढ्यानपिढ्या अडकून पडला। त्या मोडक्या इमारती कोसळल्या आणि त्याबरोबरच कित्येक मराठी घरांची स्वप्न आणि संसार सुद्धा कोसळले। माणसं मेली, पण फक्त मराठी माणूस म्हणून छाती बडवणाऱ्या ठाकरे यांनी इथल्या मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? 13,000 इमारती जीवघेण्या झाल्या, 28,000 खटले वर्षानुवर्ष लटकले, 25 वर्ष सत्ता हातात होती, पण यांना मराठी माणसाच्या घरासाठी एकही ठोस निर्णय घेता आला नाही। पण आज हे चित्र बदललंय। राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आलं आणि पागडी सिस्टीम मध्ये अडकलेल्या मराठी माणसाला दिलासा मिळाला। ज्या जागेत तो राहत होता त्याच जागेचा मोफत पुनर्बांधणीचं मालकी हक्काचं घर त्याला मिळतंय। घर मालकांना FSI TDR मिळतोय। अडकलेले खटले फास्ट ट्रॅकवर आले। हाच खरा फरक आहे वाचाळ वीर आणि विकास पुरुष यांच्यामधला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।